कल्याण में फिर एक बार उभरा मराठी वर्सेस पर प्रांतीय का विवाद। क्या था पूरा मामला, कैसे सुलझा, देखिए शिवसेना उद्धव गुट की महिला पदाधिकारी आशा रसाल के वीडियो। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। गत 28 दिसंबर को फिर एक बार कल्याण में मराठी वर्सेस पर प्रांतीय, इस बार उत्तर भारतीय नहीं बल्कि दक्षिण भारतीय, इनका विवाद उभरने का मामला सामने आया है। और यह मामला पूरी तरह से सामने लाया है शिवसेना उद्धव ठाकरे गुट कल्याण की महिला पदाधिकारी आशा रसाल ने। आशा रसाल दक्षिण भारतीय हिंदू समाज की जो अय्यप्पा स्वामी की एक यात्रा होती है, उसका एक जुलूस होता है, वो जा रहा था, उसी दौरान घर लौट रही थी तो कुछ दक्षिण भारतीय लोगों ने उन्हें रोका, उनके साथ बदतमीजी की और फिर इसके बाद वो पुलिस स्टेशन पहुंची तो पुलिस स्टेशन में उनकी शिकायत नहीं ली जा रही थी, उनके साथ टाल मटोल वाला रवैया किया जा रहा था। तो पहला वो वीडियो हम आपको दिखा रहे कि उस वक्त फिर आशा रसाल ने इस पूरे मामले को लेकर क्या जानकारी दी। हालांकि उनका कहना है कि वो प्रांतवाद, जातिवाद, धर्मवाद में विश्वास नहीं रखती और इस पर ज्यादा बात नहीं करना चाहती, मगर उनके साथ जो घटना घटी है वो सामने लाना जरूरी है क्योंकि अब मराठियों के अस्तित्व की बात है। बहरहाल उसके बाद हम दूसरा वीडियो आपको दिखाएंगे कि उनकी शिकायत दर्ज होने के बाद फिर पुलिस ने किस तरह से दक्षिण भारतीय समाज के उन लोगों को पकड़ा जिन्होंने आशा रसाल के साथ बदतमीजी की थी और उन्हें उस सड़क से जाने से रोका था। बहरहाल लेकिन उन लोगों के सॉरी कहने पर मराठी वर्सेस पर प्रांतीय दक्षिण भारतीय का विवाद खत्म करने की बात आशा रसाल ने कैसे कही, देखिए। मी कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या आवारात ओ दमबिम देऊचा ना मला दम नाही तुम्हाला सांगतोय। हा तुम्ही जा आतमध्ये। काय काय स्टंटबाजी 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 नीट बोला माझ्याशी। तुम्ही ना वर्दीत आहे, लक्षात ठेवा। ह्याला स्टंटबाजी बोलतात, न्याय मागायला आल्यावर स्टंटबाजी बोलतात। स्टंटबाजी का बोललात तुम्ही? स्टंटबाजी का बोललात? हे बघा, कोण, काय नाव आहे तुमचं? पडवळ। मी एक मराठी बाई आहे, माझ्या महाराष्ट्रात मला कोणतरी बोलतोय साऊथ इंडियन लोक इथून जायचं नाही, मी माझी तक्रार करायला आले, तुम्ही मी इथं बसले। सोशल मीडिया आज न्याय मिळण्याचं एकमेव प्लॅटफॉर्म उरलंय। हे सरकार सामान्य लोकांचं नाहीये, पोलिसांवर माझा विश्वास नाहीये, म्हणून मी इथं लोकांसमोर बसले। तुम्ही स्टंटबाजी बोलताय। मी किती वेळची इथं बसलेली आहे, किती वेळची बसलेली आहे मी, आणि तुम्ही मग स्टंटबाजी शब्द का वापरला? तुम्ही स्टंटबाजी शब्द का वापरला? तुम्ही स्टंटबाजी शब्द का वापरला? अर्ध्या तासात मी तुम्हाला काय बोलली? तुम्हाला काय उलट बोलली? अर्ध्या तासात उलट बोलली तुम्हाला? काय वाद घातला तुमच्याशी? मी वाद घातला तुमच्याशी? मी तुमच्याशी वाद तरी घातला होता का? मी वाद घातलेला तुमच्याशी? इथं महिला पोलीस पण आहेत ना, तुम्ही माझ्या जवळ येऊन का बोललात स्टंटबाजी करते? मी इथं शांत बसलेली आहे, बघा, मी इथं शांत बसलेली आहे। आणि 2 स्टार आहे ना तुम्हाला? 3 स्टार आहे। एपीआय आहात, एपीआय असलेला माणूस हा मला बोलतोय स्टंटबाजी करते मी। म्हणजे तुम्ही सांगा, मी 30 वर्षापासून समाजकारणात, राजकारणात असलेल्या बाईला एक पोलीस ऑफिसर बोलतो स्टंटबाजी करतो। एक अडाणी बाई इथं येऊन काय न्याय मागेल? एक अडाणी बाई येऊन ह्या कोळशेवाडी पोलीस स्टेशनला न्याय मागू शकते का? हे मला म्हणतायत मी इथं स्टंटबाजी करते। आज कल्याणमध्ये 2 घटना झाल्या, मराठी माणसांना घरात घुसून मारले। आता मराठी माणसाला रस्त्यावर चालून द्यायचं नाहीये यांना। आणि इथले एपीआय, नाव काय हो तुमचं साहेब? हो साहेब, आता नाव नाहीये का तुम्हाला? मराठी माणसा असाच गप्पा बस आणि मारून घे स्वतःची। तुला घरात येऊन मारत होते लोक, आता रस्त्यात चालून देत नाही, पण ही आशा रसाळ एकटी खंबीर आहे स्वतःला न्याय मिळवून द्यायला। मला स्टंटबाजी करतो बोलतात हे पोलीस। मी कोळशेवाडी पोलीस स्टेशनला बसलेली आहे। मी माझ्या घरी जात असताना एक मद्रासी लोकांची अय्यप्पा मिरवणूक चालली होती। रस्ता मोठा होता, मी डाव्या बाजूनी माझी साधी छोटी स्कूटी होती आणि स्कूटीवरनं मी जात होती। मी दवाखान्यातून घरी चालली होती। एकतर मला बरं नसताना मी जात होती आणि तिथे त्या 4-5 मद्रासी पुरुषांनी
माझी स्कूटी अडवली, मला अडवलं, मला धक्काबुक्की केली. मला बोलतात इथून जायचं नाही. पोलीस जर एखाद्या धार्मिक मिरवणुकीला परमिशन देते तर त्याच्याबरोबर पोलीस बंदोबस्त 1-2 हवालदार तरी असतात आणि जे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना तिथून जाण्याचा मार्ग मोकळा करून देत असतात. जेव्हा की ही छोटीशी मिरवणूक होती, परंतु जेव्हा हे परप्रांतीय एकत्र जमतात तेव्हा मराठी माणसाला तुच्छ समजतात. मला म्हणाले, कपड्यांवरूनच तू भिकारी दिसते, तुला कळतंय का आमची इथं मिरवणूक चालू आहे, इथून जायचं नाही, तू पुढून वळून उलट्या रस्त्याने जा. माझं घर तिथून 2 मिनिटांनी होतं आणि ते मला अर्धा तासाच्या रस्त्याने मला जायला सांगत होते. मी त्यांना रिक्वेस्ट केली की मी साईडनी कडेकडेने जाते आणि पूर्ण मोकळा रस्ता होता, तरी पण त्यांनी मला जाऊन दिलं नाही. माझ्या खांद्याला हात लावून धक्का दिला. त्यांचे मी फोटो काढलेत पोलिसांना, कारण मला काय माहिती थोडी होतं की हे मला काय करणार आहेत, नाही तर मी व्हिडिओ काढला असता. आता म्हणतात तुमच्याकडे व्हिडिओ आहे का? आणि त्यांच्या कोणतरी सुनील नायर ह्या व्यक्तीने मला आता फोन केला आहे की मॅडम तुम्ही लोकग्राममध्ये या, जिथं कार्यक्रम चालू आहे, आम्ही तुमची माफी मागतो. म्हणजे हे आपल्याला धक्का देणार, आपल्याला रस्ता बदलायला लावणार. माझ्या घराजवळ, मी महाराष्ट्रात राहते, कल्याणमध्ये राहते, कल्याणच्या रस्त्यावर चालायला मला हे मद्रासमधून आलेले, केरळमधून आलेले, तामिळनाडूतून आलेले. मी ह्या आधी कधीतरी तुम्ही बघितलंय का हो फेसबुकवर मी प्रांतवाद, जातीवाद, धर्मवाद करते का? कधी करते का? आणि आता इथं पोलीस स्टेशनला आल्यावर पोलीस म्हणतायत मी स्टंटबाजी करते, कारण ह्यांच्यात हिंमत नाही आहे मराठी माणसांसाठी धावून जायची. ना ह्यांच्यात हिंमत आहे, ना सरकारमध्ये हिंमत आहे. आमच्या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पण ह्या व्हिडिओद्वारे मी विचारत आहे की तुमच्या ह्या मतदारसंघामध्ये मराठी माणसांनी रस्त्याने चालायचं नाही का? तुम्हाला जर साऊथ इंडियन लोकांची एक गठ्ठा मतं पाहिजेत म्हणून तुम्ही गप्प बसणार का? आणि मी तुमच्या पक्षाची नाही आहे म्हणून तुम्ही गप्प बसणार का? तुम्ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काही बोलणार आहात की नाही? मी थोडा वेळ फेसबुक लाईव्ह थांबवते. कदाचित मी पुन्हा फेसबुक लाईव्ह करणारही नाही, परंतु मला हे तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं की कल्याणमध्ये काय चालू आहे किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे. मी काय घाबरलेली नाही आहे, मी घाबरतही नाही आहे आणि मला कोण काय करू शकतही नाही आहे. पण यांची ही आरेरावी सर्वांसमोर यावी आणि उद्या जर ह्यांची मी ठोकली, ह्यांची घरदारं फोडली, तर लोकांना कळलं पाहिजे की काय झालं होतं. मी सध्या हे फेसबुक लाईव्ह थांबवते कारण मला काही महत्त्वाचे फोन करायचे आहेत. परंतु तुम्ही नक्की ह्या व्हिडिओवरती रिॲक्ट व्हा की जर मी शिवसेनेच्या अशा धगधगत्या पक्षामध्ये काम करणाऱ्या महिलेच्या बाबतीत हे लोक असं करतात. मी महिला वगैरे असं ते विक्टिम कार्ड खेळत नाही आहे. मी एक नागरिक म्हणून सांगते की मी मराठी आहे, मी महाराष्ट्रीयन आहे. मी मराठी म्हणजे मी जातीवाचक मराठी शब्द उच्चारलेला नाही आहे. मी ह्या महाराष्ट्रातली आहे म्हणून मी मराठी आहे आणि मराठी भाषिक आहे. आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये परप्रांतातून आलेले इतर धर्मीय, इतर जातीय लोकांनी त्यांचे सण सगळं साजरं करावं, परंतु ह्या महाराष्ट्रातील लोकांना त्रास होता कामा नये, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि त्रास त्यांनी नुसतं म्हणजे त्यांना विनंती केली तरी ते माझ्या अंगावरती धावून आले. म्हणजे जेव्हा हे परप्रांतीय, मग ते कुठल्याही, आपल्याला फक्त परप्रांतीय म्हणजे असं वाटतं यूपी, बिहार, हे ते बांगलादेशी, कलकत्ता बिलकत्ता, तसं नाही आहे. तर महाराष्ट्रामध्ये आलेले कोणतेही परप्रांतीय जेव्हा एकत्र होतात तेव्हा ते मराठी माणसाला तुच्छ समजतात. ह्याचा आज मी जिवंत अनुभव मी लय कंट्रोल केलं, भाडकावच्या लय कंट्रोल केलं मी. ताई चालू झाली का? चालू झाले. आमच्या इथं ना नाही प्लीज प्लीज बघा समिता पूजा करता लेडीज का हे लेख करता नाही. अरे आ जाना हे.
काय झालं आपण का कंप्लेंट आज संध्याकाळी लोकरामच्या इथे अय्यप्प मंदिरची पूजा होती. त्यामध्ये आमच्या पदाधिकारी सौ आशाताई रसाळ त्या इमर्जन्सी चालल्या असताना काही लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये त्यांची जी इमर्जन्सी होती त्यामुळे त्यांना जी काय त्रास झाला त्याबद्दल हे सर्व अय्यप्पाचे जे पदाधिकारी आहेत ते इथे आले. आशाताई पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला आल्या होत्या, पण सर्वांनी त्यांना सांगितलं की आम्ही माफी मागतो आणि आमच्याकडनं अनवधानाने हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे आता जी काय आशाताई कंप्लेंट करणार होती त्या कंप्लेंट करत नाहीये, पण त्याची त्यांनी माफी मागितली आहे व तुमच्यासमोर पण ते माफी मागते. बोला क्या हाँ मैडम, आपको क्या तकलीफ हुआ था मालूम नहीं था, उसके लिए मैंने रोका है. उसके लिए जरा जोर से बोलो, सॉरी भी जोर से बोलो. उधर जोर से जो अटका है ना मेरे को, वो जो प्रॉब्लम था मुझे मालूम नहीं था, तो इसके लिए मैं सॉरी बोल रहा हूँ. सॉरी बोललेत, माफी मागितले. आम्ही मराठी भाषिक आहोत, महाराष्ट्रातली जनता आहोत. आम्ही सर्वांना सामावून घेऊन पुढे जाणारी लोक आहोत. पण जर हे कुठल्याही प्रांतातली लोक येऊन मॉब लिजिंगचा प्रकार करायला गेले तर आम्ही सहन करणार नाही. पण त्यांनी माफी मागितले. आम्हाला माणुसकी शिकवलेली. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. उद्धव साहेबांचा नम्रपणा आमच्या अंगी पण आहे आणि आम्ही आमच्या हक्कासाठी, मराठी माणसासाठी लढू पण शकतो. परंतु त्यांनी माफी मागितली. मला विषय वाढवायचा नाहीये आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांचे जे मेन आहेत सुनील नायर, त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केली की मॅडम जाऊ दे, माफ करा. म्हणून मी त्यांना माफ केलेलं आहे, म्हणून मी तक्रार करत नाही.